आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया. सूचनेनुसार कृती कर. आता आपल्याला आधी सूचना वाचायच्या आहेत आणि याहून आपल्याला कळते की वाचणे किती महत्त्वाचे असते. जर आपण सूचना वाचल्या नाही तर आपल्याला प्रश्नाची उत्तरे सोडवता येणार नाहीत. म्हणून आधी आपण सूचना काळजीपूर्वक वाचून घेऊया. चित्र पाहून नको असलेल्या शब्दाला गोल अशी खूण कर. आधी आपण चित्र पाहूया. ह्या चित्रात काय काय दाखवले? एक घर दिसत आहे. त्या घरामध्ये एक सोफा आहे. त्या सोफ्यावर आई एका लहान मुलाला घेऊन बसलेली आहे. एक मुलगी दिसत आहे. असे दिसत आहे या चित्रात की ही मुलगी खूप अशी घाबरलेली आहे आणि ती खिडकीच्या बाहेर बघत आहे. झाडं वाऱ्यानं खूप हालत आहेत. विजा कडकत आहेत म्हणून ती भीत आहे. असे चित्र इथे दाखवलेले आहे. आणि झाड दिसत आहेत जे की घराच्या बाहेर आहेत. आणि दुसरीकडे पाहिले तर एक दरवाजा दिसत आहे जो आतून उघडलेला आहे आणि त्या दरवाजाच्या बाहेर एक कुत्रा दिसत आहे. चला आता प्रश्न पाहूया. आई घराच्या आत किंवा बाहेर आहे. इथं आपल्याला काय म्हणलंय की नको असलेल्या शब्दाला गोल करायचे. तर आधी आपण चित्र पाहूया की चित्रात आई घराच्या आत आहे की बाहेर आहे. आई तर घराच्या आत बसलेली आहे म्हणून इथे नको असलेला शब्द हा बाहेर आहे. आपण बाहेर या शब्दाला गोल करूया. चला तर आता दुसरा वाचूया. कुत्रा घराच्या आत किंवा बाहेर आहे. कुत्रा हा घराच्या बाहेरच असतो, आत नसतो. आणि ह्या चित्रात सुद्धा कुत्रा घराच्या बाहेर दाखवलेला आहे, आत नाही. तर इथे नको असलेला शब्द हा आत आहे. आपण आत या शब्दाला गोल करूया. आता तिसरं वाचूया. मुलगी घराच्या आत किंवा बाहेर आहे. ह्या चित्रात मुलगी घराच्या आत दिसत आहे, बाहेर नाहीये. तर ह्याहून आपल्याला समजते की बाहेर हा शब्द नको असलेला आहे, त्याला आपल्याला गोल करायचे आहे. आता आपण चौथा प्रश्न वाचूया. झाड घराच्या आत किंवा बाहेर आहे. झाड हे नेहमी घराच्या बाहेर असते. झाड हे घराच्या नेहमी बाहेर असते, ते आत नसते. तर ह्याहून आपल्याला समजते की झाड हे घराच्या बाहेर आहे आणि ह्या चित्रात सुद्धा झाड हे घराच्या बाहेरच दाखवलेले आहे. चला तर इथे नको असलेला शब्द कोणता? तर हा आत आहे. आपण आत या शब्दाला गोल करूया. आता आपण पाचवा प्रश्न पाहूया. सोफा घराच्या आत किंवा बाहेर आहे. प्रत्यक्षात तर सोफा घराच्या आतच असतो आणि ह्या चित्रात सुद्धा सोफा घराच्या आतच दाखवलेला आहे, बाहेर नाहीये. तर यावरून समजते की इथे आपल्याला बाहेर हा शब्द नको असलेला आहे आणि आपल्याला इथे गोल करायचे आहे बाहेर या शब्दाला. आता आपण एकदम शेवटचा म्हणजे 6वा प्रश्न पाहूया. दरवाजा घराच्या आत किंवा बाहेर आहे. दरवाजा हा उघडलेला आहे आणि दरवाजाच्या बाहेर कुत्रा आहे. म्हणजे बाहेरची बाजू ही कुत्रा जिथं आहे ती झाली. आणि म्हणजे हा दरवाजा घराच्या आत आहे, बाहेर नाहीये. आणि जर प्रत्यक्षात पाहिले तर दरवाजा हा घराच्या आतूनच उघडलेला असतो, बाहेरून उघडत नाहीत. यावरून आपल्याला समजते की ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच येथे नको असलेला शब्द हा बाहेर आहे. आता आपण बाहेर या शब्दाला गोल करूया. आता आपली कृती क्रमांक 3 संपलेली आहे. आता आपण पान पलटूया. आता कृती क्रमांक 4 पाहूया. चला काय म्हटले इथं? चित्राचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे दे. म्हणजे आधी आपल्याला चित्राचे निरीक्षण करायचे की ह्या चित्रात काय काय दिसते. तर बघा हे चित्र आहे. ह्या चित्रात असं दिसत आहे की
हे सर्व मुले लपंडाव खेळत आहेत. 4 मुले लपलेली आहेत. एक मुलगा त्यांना शोधत आहे. एक खोली दिसत आहे. त्या खोलीमध्ये एक पलंग, त्यावर उशी, गादी आणि पांघरूण दिसत आहे. त्याच्यावर एक घड्याळ लावलेले दिसत आहे आणि त्या पलंगाच्या खाली एक मुलगा दिसत आहे जो लपलेला आहे. आणि त्यानंतर या खोलीमध्ये चेंडू, टेडी बिअर आणि बॅट दिसत आहे, जे की एका रांगेत लावल्यासारखे ठेवलेली आहेत. त्यानंतर या खोलीला एक खिडकी आहे. त्या खिडकीतून एक मुलगा लपू लपू पाहत आहे की मध्ये काय होते. आणि तसेच एक दुसरी खोली आहे जी ह्या खोलीशी जोडलेली आहे. आणि ज्या ठिकाणी ती जोडलेली आहे तिथे एक दरवाजा आहे. त्या दरवाजातून 2 मुले पाहत आहेत. आणि चला आता आपण प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न काय म्हणतोय? मुले कोणता खेळ खेळत आहे हे ओळख व लिही. म्हणजे आधी आपल्याला ओळखायचे की मुले कोणता खेळ खेळत असतील. तर मी सांगितले की हे 4 जण लपलेले दिसत आहेत आणि हा मुलगा त्यांना शोधत आहे. म्हणून ह्याहून समजते की हे सर्वजण लपंडाव खेळत आहेत. चला तर आपले उत्तर भेटले. काय? लपंडाव. आपण इथे लपंडाव हा शब्द लिहूया. कधी कधी ह्या खेळाला लपाछुपी सुद्धा म्हणतात. म्हणून जर तुम्हाला लपाछुपी लिहायची असेल तर तुम्ही इथं लपाछुपी लिहू शकता. पण मी तर इथं लपंडाव लिहिणार आहे. आपल्याला सावकाश लिहायचे आहे. आपले अक्षर यामुळे चांगले येईल. चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. खोलीच्या बाहेर किती मुले आहेत? आता आपल्याला म्हणलंय की खोलीच्या बाहेर किती मुलं आहेत. तर ही एक आपल्याला खोली दाखवली आहे. मी सांगितले तुम्हाला की इथं 2 खोल्या आहेत. त्यापैकी ही एक खोली आहे. आणि आपल्याला विचारले की खोलीच्या बाहेर किती मुलं आहेत. तर आपल्याला ही खोली दिसत आहे आणि या खोलीच्या बाहेर एक दुसरी खोली आहे आणि त्या खोलीत 2 मुले दिसत आहेत आणि एक मुलगा त्या खोलीच्या खिडकीतून पाहत आहे. म्हणजे एकूण किती मुलं झाले? 1, 2 आणि 3. म्हणजे खोलीच्या बाहेर 3 मुले आहेत. चला आपण इथं 3 हा शब्द लिहूया. तुम्ही अंकात सुद्धा लिहू शकता, पण मी इथं अक्षरात लिहित आहे. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. खोलीच्या आत किती मुले आहेत? आता आपल्याला असा प्रश्न विचारलाय की ह्या खोलीच्या आत किती मुले आहेत. तर आता आपण शोधूया की या खोलीच्या आत किती मुले आहेत. हा एक पलंगाखाली लपलेला मुलगा आणि एक शोधणारा मुलगा. म्हणजे एकूण किती मुलं? 1 आणि 2. तर या खोलीच्या आत 2 मुले आहेत. तर चला आपण इथे 2 लिहूया. आता पुढचा प्रश्न चौथा पाहूया. मुलगा कोठे आहे? योग्य उत्तरावर बरोबर अशी खूण कर. इथं पर्यायामध्ये दिले कंसात आपल्याला की पलंगावर किंवा पलंगाखाली. म्हणजे आपल्याला पलंगाखाली लपलेल्या मुलाविषयी विचारलेले आहे. तर आता आपल्याला दिसत आहे की हा मुलगा तर पलंगाखाली आहे, पलंगावर नाही आहे. तर ह्याहून आपले उत्तर इथे होणार पलंगाखाली. हे योग्य उत्तर आहे आपले. आता आपण ह्याला राईट अशी खूण करूया, म्हणजेच बरोबरची खूण करूया. आणि आपल्याला इथे हे उत्तर लिहायचे सुद्धा आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 5वा. पलंगावर असलेल्या वस्तूला राईट अशी खूण कर. म्हणजेच आपल्याला इथं बरोबरची खूण करायची आहे. आता हे चित्रातील पलंग आहे. आता ह्या पलंगावर आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू दिसत आहेत? एक गादी दिसत आहे आणि त्या गादीवर उशी
आणि पांघरून दिसत आहे. तर इथे एकूण 3 वस्तू आहेत. आपल्याला ह्या तिन्ही वस्तूला राईट अशी खूण करायची आहे, म्हणजेच बरोबरची. चला, आता आपला 5वा प्रश्न संपला. आता आपण 6वा प्रश्न पाहूया. टेडी बिअरच्या पुढच्या चित्राला हिरवा रंग दे. आता बघा, हे टेडी बिअर आहे आणि हे टेडी बिअरच्या पुढचे चित्र म्हणजेच चेंडूचे चित्र आहे. आता आपल्याला ह्या चेंडूला कोणता रंग द्यायचा आहे? हिरवा. तर चला, आता आपण ह्या चेंडूला हिरवा रंग देऊया. चित्राच्या बाहेर आपल्याला रंग जाऊ द्यायचा नाहीये आणि आपल्याला सावकाश रंग द्यायचा आहे, जेणेकरून आपले चित्र खूप सुंदर दिसते. झालं. आता आपण 7वा प्रश्न पाहूया. टेडी बिअरच्या मागच्या चित्राला पिवळा रंग दे. आता आपल्याला म्हणलंय टेडी बिअरच्या मागच्या चित्राला म्हणजेच बॅटला आपल्याला पिवळा रंग द्यायचा आहे. चला, आता आपण रंग देऊया.